चला मित्रांनो, 75 अंशचा कोन कोणता आहे? तर बघा 75 अंश इकडे बघा. तर जवळपास 75 अंशचा कोन म्हणजेच लघुकोन असते. कोणता असते? लघुकोन. लघुकोनालाच काय म्हणतात? ॲक्यूट अँगल. लघुकोनाला कोणता कोन म्हणतात? ॲक्यूट अँगल. जर तुम्हाला कोणी विचारलं 89 अंशचा कोन कोणता? 89 अंश. 90 अंशापेक्षा कमी लघुकोन. 90 अंशापेक्षा कमी लघुकोन. 90 अंशापेक्षा कमी लघुकोन. 90 अंशापेक्षा कमी लघुकोन. जर 90च्या वरी 91 आहे ना, 92, 93 असे 179पर्यंत विशाल कोन असतात. 91, 92, 93, 94 असे 179पर्यंत काय असतात? विशाल कोन असतात. 91 ते 179. बरं, करेक्ट 180 सरळ कोन. करेक्ट 180 सरळ कोन. करेक्ट 180 सरळ कोन. करेक्ट 90 अंश काटकोन. 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 180च्या वर बघा हो. 180च्या वर 181 ते 359. 181 ते 359 प्रविशाल कोन. 181 पासून सुरू होणारा ते 359पर्यंत प्रविशाल कोन. 181 आणि 359 आहे ना, त्याच्यामध्ये सगळे येणारे काय आहेत ते प्रविशाल कोन. 360चा कोणाला काय म्हणतात? 360च्या कोणाला पूर्ण कोन म्हणतात. काय म्हणतात? पूर्ण कोन. आणि 0 अंशाच्या कोणाला शून्य कोन. ठीक आहे. तर 177 अंशाच्या कोणाला काय म्हणतात? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं.